Welcome student. In the last video we learned the applications of DBMS. Now we learn the three level architecture of DBMS. In that, firstly, database system is a collection of related data and system software which manage the data. Here they said that the database system हे कशाचं कनेक्शन आहे रिलेटेड टू डेटा अँड सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे तुमचा जो डेटा आहे आणि सिस्टीम सॉफ्टवेअरचं कलेक्शन आणि ते कशासाठी यूज केलं जातं आपला जो डेटा आहे तो मॅनेज करण्यासाठी यूज केलं जातं. नाव द कन्सेप्ट ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय. हिअर एक्स्ट्रॅक्टिंग द important data by hiding the remaining irrelevant details is known as abstraction. आता abstraction म्हणजे त्यांनी काय सांगितलं थोडक्यात extracting the important data by hiding the irrelevant details is known as abstraction. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की आपला जो मेन डेटा आहे त्याच्यावरती फोकस करायचं, इम्पॉर्टंट डेटा आहे त्याच्यावरती एक्स्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे काय करायचं थोडक्यात मेन फोकस कशावरती ठेवायचं आहे आपल्या जो इम्पॉर्टंट डेटा आहे त्याच्यावरती मेन फोकस ठेवायचा. आणि काय करायचं जो इरिलिव्हंट डेटा आहे म्हणजे इरिलिव्हंट डेटा म्हणजे काय की जो नेसेसरी नाही आहे, जो डेटा आपल्याला नेसेसरी नाही तो काय करायचा हाईड करून ठेवायचा. त्यालाच काय म्हणतात ॲब्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्टिंग द इम्पॉर्टंट पार्ट बाय हायडिंग द इरिलिव्हंट डिटेल्स इज नोन ॲज ॲब्स्ट्रॅक्शन. जो मेन डेटा आहे त्याच्यावरती वर्क करत राहायचा आणि जो अननेसेसरी डेटा आहे तो काय करायचा काही काळापुरता हाईड करून ठेवायचा. त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. टू मेक द युजर इंटरॅक्शन इझी विथ डेटाबेस द इंटरनल इरिलिव्हंट डिटेल्स can be hidden from the user. This process of hiding irrelevant details from the user is called as data abstraction. म्हणजे तेच दिलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे युजरचं इंटरॅक्शन त्या डेटासोबत युजरचं इंटरॅक्शन इझी होण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जे इंटरनल इरिलिव्हंट डिटेल आहे म्हणजे काय आतमधील जो अननेसेसरी डेटा आहे तो काय करायचा युजरपासून हाईड करून ठेवायचा आणि काय करायचं की त्याने फक्त जो तुमचा नेसेसरी डेटा आहे त्याच्यावरती फोकस करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. नाऊ हिअर नेक्स्ट पॉईंट इज 3 लेवल्स ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतो की 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस. राईट द नोट्स ऑन 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ अ डेटाबेस सिस्टीम. त्याच्यामध्ये पहिलं लिहायचं डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, मग नंतरनं डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या ह्या 3 लेवल्स काढायच्यात. ओके, फर्स्ट येते व्ह्यू, सेकंड येते तुमची लॉजिकल अँड थर्ड वन येते तुमची फिजिकल. ओके, आता त्याच्यामध्ये बघा आता इथे दिलेलं आहे तुम्हाला नोट्स दिल्यात पहिल्या फिजिकलच्या, नंतरनं दिलं आहे तुम्हाला लॉजिकलच्या आणि थर्ड वन दिलं आहे व्ह्यू लेवल. ओके, आता मी उलटं घेणार आहे. पहिलं तुमचं काय घेणार आहे व्ह्यू लेवल, मग नंतरनं लॉजिकल लेवल आणि थर्ड वन येते तुमची फिजिकल लेवल. ओके, आता तुमची ही जी व्ह्यू लेवल आहे त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता एक्सटर्नल स्कीमा. व्ह्यू लेवललाच तुम्ही काय म्हणू शकता एक्सटर्नल स्कीमा. लॉजिकल लेवललाच तुम्ही काय म्हणता थोडक्यात कन्सेप्च्युअल स्कीमा. आणि तुमची जी फिजिकल लेवल आहे लास्टवाली तिला काय म्हणता तुम्ही इंटरनल स्कीमा. आता स्कीमा म्हणजे काय, स्कीमा इज नथिंग बट द स्ट्रक्चर म्हणजे तुमची डिझाईन, थोडक्यात डिझाईन किंवा स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं असतं तुमचं टेबल फॉर्मॅटमध्ये असतं. मग टेबलमध्ये काय असतात आपले रो अँड कॉलम्स. ओके, नाव आता फर्स्ट वन घेणार आहोत आपण व्ह्यू. आता मी डायग्राममध्ये बघा हे व्ह्यू आहे, मी हे शिकवणार आहे तुम्हाला. डायग्राममध्ये तुम्ही मग अशी पाहिलं की बाबा व्ह्यू कसं होतं व्ह्यू 1 व्ह्यू 2 अप टू डॅश व्ह्यू एन. म्हणजे व्ह्यूचे पार्ट्स किती दाखवले होते त्यांनी तुम्हाला मल्टिपल पार्ट्स दाखवले होते म्हणजे 1 to n पर्यंत. मग ते तसं काय केलं व्हॉट इज व्ह्यू लेवल, ती कशासाठी घेतली जाते, ह्या 3 लेवलचा मेन यूज काय. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं की ही जी व्ह्यू लेवल आहे ती काय झाली तुमची हाय लेवल आहे. ती हाय लेवल कशात यूज केली जाते तुमच्या डेटा ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये. ओके, आणि ही लेवल डिस्क्राईब काय करते युजर इंटरॅक्शन विथ द डेटाबेस सिस्टीम. युजरचं डेटाबेस सिस्टीमसोबतचं इंटरॅक्शन कसं होतं ते काय करत असते ही लेवल डिफाईन करत असते. म्हणजे आता याच्यामध्ये बघा आता त्यांनी काय केले व्ह्यू मल्टिपल पार्ट्समध्ये डिवाईड केले व्ह्यू 1 व्ह्यू 2 व्ह्यू 3. आता म्हणजे थोडक्यात काय आता सपोज आपण व्ह्यू 1 घेतला स्टुडंट रेकॉर्ड, व्ह्यू 1 काय घेतला स्टुडंट रेकॉर्ड, व्ह्यू 2 घेतला फॅकल्टी रेकॉर्ड अँड व्ह्यू एन घेतला म्हणजे सपोज व्ह्यू 3 घेतला त्याच्यामध्ये लिहिलं की बाबा प्रिन्सिपल रेकॉर्ड. ओके, आता व्ह्यू लेवलमध्ये काय असतं तुमचं थोडक्यात की बाबा सिस्टीमच्या
डिटेल्स असतात, त्याच्यामध्ये युजरच्या डिटेल्स असतात, तुम्ही ज्यांचा डेटा स्टोअर करणार आहे त्यांची सगळी इन्फॉर्मेशन असते. आता हे पहा, तुमचं काय झालं आहे, व्ह्यू फर्स्टमध्ये कोण आहे आपला स्टुडंट रेकॉर्ड, व्ह्यू सेकंडमध्ये आहे फॅकल्टी रेकॉर्ड आणि व्ह्यू थ्रीमध्ये आहे आपला प्रिन्सिपल रेकॉर्ड. आता ओके, स्टुडंट रेकॉर्डमध्ये काय येईल, त्याचं नेम येऊ शकतं, त्याचं एज येऊ शकतं, त्याचे मार्क्स येऊ शकतात किंवा अजून काही इन्फॉर्मेशन येऊ शकते. म्हणजे त्याच्या असे डिफरंट कॉलम्स काय होतील, रेडी होतील, कॉलम्स अँड रो. म्हणजे स्टुडंटचं रेकॉर्ड एका टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलं जाईल. सेम ॲज इट इज फॅकल्टी. मग आता फॅकल्टीमध्ये काय येईल, त्यांचं नेम, त्यांनी लिव्ह कधी करणार आहेत, ते अप्लाय कधी करणार आहेत, ती सगळी इन्फॉर्मेशन आहे. आणि प्रिन्सिपलमध्ये काय येईल, ते त्यांचा डेटा येऊन जाईल, प्रिन्सिपलचा कोणत्या डिपार्टमेंटवरती काय चालू आहे किंवा काय, ते सगळं येईल त्याच्यामध्ये. ओके, किंवा प्रिन्सिपलची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल त्याच्यामध्ये, त्यांचं एज्युकेशन काय, त्यांचं नेम काय, त्यांचं त्यांचं डेजिग्नेशन काय, ती सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये येऊन जाईल. आता बघा, स्टुडंट व्ह्यूमध्ये काय असतं, स्टुडंटचं काय काय सांगितलं मी, त्याचं नेम, त्याचं एज आणि त्याचे मार्क्स वगैरे असू शकतात. परत काय, त्याची फी पण येऊ शकते स्टुडंटची. ओके, एक युनिव्हर्सिटीची डेटाबेस घेतली आणि त्याच्यामध्ये 3 व्ह्यू घेतले, एक घेतला स्टुडंट, एक घेतला फॅकल्टी आणि एक घेतला प्रिन्सिपल. मग आता स्टुडंटमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, त्याचं नेम, त्याचं एज, त्याचे मार्क्स आणि त्याचं फीच्या अबाउट इन्फॉर्मेशन, त्याने किती भरले, ट्युशन फी किती, त्याची बस फी किती. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन ही स्टुडंटच्या टेबलमध्ये. मग ज्यावेळेस स्टुडंटला त्याचा डेटा दाखवायचा असतो, तो काय करू शकतो, फक्त तो डेटा पाहू शकतो. कोणता, त्याचं ज्यावेळेस त्याला त्याचं सेंड करतो आपण, की त्याचे स्टाफ काय करतो, की त्याचे मार्क्स वगैरे भरतात की नाही, ती ऑथॉरिटी स्टुडंटला असते का मार्क्स भरण्याची, नसते. किंवा मार्क्समध्ये काही चेंजेस करायचे असेल तर त्याची ऑथॉरिटी स्टुडंटला असते का, नाही. तर त्याची ऑथॉरिटी कोणाला असते, आपल्या स्टाफला, म्हणजेच काय, फॅकल्टीला. म्हणजे काय, स्टुडंटला फक्त त्याचा एक व्ह्यू दिला आहे, तो काय बघू शकतो, त्याचे मार्क्स बघू शकतो, त्याची फी किती रिमेनिंग राहिली आहे किंवा फी किती चेंज झाली, किती त्याने भरली, ती सगळी इन्फॉर्मेशन तो बघू शकतो. तो कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही त्याच्या मार्क्समध्ये. तसंच स्टाफसाठी, फॅकल्टीसाठी, मग फॅकल्टीमध्ये काय, तो टीचर कधी पण अप्लाय करू शकतो किंवा लिव्ह करू शकतो. मग स्टुडंट त्यांचं लिव्हचं ॲप्लिकेशन देऊ शकतो का, नाही. म्हणजे काय, स्टाफला पण काय दिलेली, त्याची पर्टिक्युलर ऑथॉरिटी दिलेली. म्हणजे काय, स्टाफ फक्त तेवढंच काम करू शकतो. आणि प्रिन्सिपलमध्ये काय, प्रिन्सिपल काही नोटीस वगैरे देत असतील किंवा काही, ती सगळी इन्फॉर्मेशन कुठे, प्रिन्सिपलच्या याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाला काय असते, प्रत्येकाच्या याच्यामध्ये ऑथॉरिटी दिलेली असती आणि त्या ऑथॉरिटीनुसार ते काय करत असतात, चेंजेस करत असतात त्याच्यामध्ये. आणि म्हणजे ज्याला जेवढं दिलेलं आहे, त्याच्या लेव्हलला जेवढी सिक्युरिटी दिलेली, ती सिक्युरिटी तो मेंटेन करत असतो आणि काय करत असतो, त्याच्या लेव्हलला तो वर्क करत असतो. हे झालं व्ह्यू लेवल. म्हणजेच काय, थोडक्यात एक्सटर्नल स्कीमा, म्हणजे बाहेरचं, की बाबा आपण फक्त हे करू शकतो. थोडक्यात काय, आता बघा, तुम्ही ज्यावेळेस फ्लिपकार्टचं, सोशल मीडियाचं एखादा फ्लिपकार्ट घेतलं, ते ओपन केलं त्याचं ॲप्लिकेशन, ते ओपन केल्यानंतर ना काय होतं, तुम्हाला जे फर्स्ट पेज आहे, त्याचं जे फर्स्ट पेज येतं, तो काय झाला, तुम्हाला व्ह्यू झाला. तुम्ही काही चेंजेस करू शकता का त्याच्यामध्ये, नाही. किंवा काहीच नाही, तुम्हाला फक्त त्याच फॉर्मॅटमध्ये त्यांनी व्ह्यू दिलेला आहे, तेवढाच व्ह्यू दिला आहे, तेवढीच ऑथॉरिटी दिली तुम्हाला, की तुम्ही हे पेज फक्त बघू शकता आणि फक्त तुमचं सर्च बारमध्ये तुमचा टाकू शकता, मेन्यू टाकू शकता. तसंच म्हणजे व्ह्यूमध्ये काय, ज्याला त्याला जशी त्याची ऑथॉरिटी दिली आहे आणि ज्याला त्याला त्याच्या वर्क लेवलला वर्क दिलेलं आहे, ते फक्त तेवढं करू शकतो. तो बाकी कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही. स्टुडंट त्याचे मार्क्स चेंज करू शकत नाही, पण काय, फॅकल्टी त्याचे मार्क्स चेंज करू शकतो, कारण की फॅकल्टीला काय, ती त्याची ऑथॉरिटी दिलेली. तसंच स्टुडंट काय करू शकतो, फॅकल्टीचे काही डेटा पाहू शकतो का, नाही पाहू शकत, की बाबा फॅकल्टीने काय केलं किंवा कोणत्या प्रमाणात फॅकल्टी कधी लिव्ह करते किंवा काय, ही ऑथॉरिटी स्टुडंटला नाही. म्हणजे तेच सेम, की बाबा प्रत्येकाला प्रत्येकाच्या लेवलला काय दिलेली असते, ऑथॉरिटी दिलेली असते. ओके, नेक्स्ट वन येतं आपलं सेकंड वन इज अ कन्सेप्च्युअल व्ह्यू. आता कन्सेप्च्युअल व्ह्यूलाच आपण काय म्हणतो, थोडक्यात लॉजिकल लेवल. सेकंड वन, लॉजिकल लेवल इज ऑल्सो कॉल्ड ॲज कन्सेप्च्युअल स्कीमा. आता याच्या लॉजिकल लेवल इज ऑल्सो कॉल्ड ॲज कन्सेप्च्युअल स्कीमा. हिअर इन दिस डायग्राम सी द लॉजिकल लेवल इज मिडल इन बिटवीन द व्ह्यू अँड द फिजिकल. ओके, हां, आता लॉजिकलमध्येच काय दिले, कन्सेप्च्युअल स्कीम. आता याच्यामध्ये काय माहिती का, थोडक्यात काय असतं, की बाबा तुमचा जो डेटा आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे,
त्या डेटाचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे ते याच्यामध्ये डिफाईन केलं जातं. लॉजिकल लेवलचा यूज कशासाठी केला जातो की तुमची जो डेटा आलेला डेटा आहे, आता व्ह्यू लेवलमध्ये काय होतं, आपल्याला डेटा भेटला जातो स्टुडंटची, मग असे सांगितले स्टुडंटची इन्फॉर्मेशन भेटली, फॅकल्टीची इन्फॉर्मेशन भेटली किंवा प्रिन्सिपलची इन्फॉर्मेशन भेटली. मग आता काय करायचं आहे, या लॉजिकल लेवलनी काय करायचं आहे, त्याचा जो आलेला डेटा आहे तो काय करायचा, एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करायचा. अजून काय म्हणजेच ते नाही का, स्टुडंटचं नेम, त्याचा ॲड्रेस, त्याचं एज, त्याच्या फीज रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा त्याच्या मार्क्स रिलेटेड इन्फॉर्मेशन, ते काय करायचं आहे का टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये डिफाईन करायचं. कोणत्या टॅब्युलर फॉर्मॅट, टॅब्युलर फॉर्मॅट मीन्स रो अँड कॉलम फॉर्मॅट. ओके, इट इज नथिंग बट द एंटिटी रिप्रेझेंटेशन डायग्राम. यालाच काय म्हणतो आपण, एंटिटी रिप्रेझेंटेशन डायग्राम. DBMSमध्ये आपण जर का एखाद्या डेटा घेऊन जर का काही ड्रॉ केलं तर त्या डिझाईनला किंवा त्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, एंटिटी रिप्रेझेंटेशन डायग्राम. ओके, याच्यामध्ये काय दिलेलं असतं हां, आता ह्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे काय, दिस इज द मिडल लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन विच इज यूज टू डिस्क्राईब वॉट द डेटाबेस स्टोअर अँड. हां, म्हणजे त्यांनी तेच सांगितलं की डेटा हा काय मिडल आहे बिटवीन कोणाच्या, फिजिकल आणि व्ह्यूच्या. आणि काय तो कशासाठी यूज केला जातो, जो डेटा आपण डिस्क्राईब केला आहे तो स्टोअर करण्यासाठी. आणि अजून काय एक यूज आहे, वॉट रिलेशनशिप इज एक्झिस्ट इन बिटवीन द डेटा आयटम. ओके, आता डेटा आपल्याला कशा फॉर्मॅटमध्ये आला आहे, टॅब्युलर, आणि दोन फील्डमध्ये आला आहे, एक आला आहे स्टुडंटच्या आणि एक आला आहे फॅकल्टीच्या. ओके, प्रिन्सिपल आपण कट करूया. सपोज फक्त फॅकल्टी आणि स्टुडंट घेतलं, मग ह्या दोघांचं रिलेशन कसं आहे ते रिलेशनशिप आपण कशामध्ये डिफाईन करत असतो, लॉजिकल लेवलमध्ये. लॉजिकल लेवलमध्ये दोन गोष्टी मेन, की आलेला जो डेटा आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण स्टोअर करतो आणि त्या डिस्क्रिप्शनवरनं त्या दोन जो आलेला डेटा आहे त्यांचं रिलेशनशिप कसं आहे ते आपण काय करत असतो, फाइंड आउट करत असतो लॉजिकल लेवलमध्ये. ओके, तुमच्याकडं कोणत्याही सॉफ्टवेअरचं म्हणा किंवा कोणत्याही बिल्डिंगचं वगैरे काम आलं तर तुम्ही पहिल्यांदा त्याचं कॉन्सेप्च्युअल स्कीमा ड्रॉ करता आणि मगच पुढे जाता. म्हणजे काय, थोडक्यात की त्याचा आधी स्ट्रक्चर ड्रॉ करता आणि मगच तुम्ही त्याच्यावरती वर्क करत असतात. ओके, अजून काय करत असतो आपण, त्या टेबलचं एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप कसं ते पण काय करतो, डिफाईन करत असतो. दिस व्ह्यू वी विल यू टू द आणि मग आफ्टर दॅट आपण काय करतो, आपल्याकडे डेटा आला, त्या डेटा आल्यानंतर आपण काय करतो, त्यांना डिवायडेशन करतो, त्यांचं एक प्रॉपर स्ट्रक्चर काढतो आणि मग आपलं काय होतं, एक प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर रेडी होतं. मग स्ट्रक्चर रेडी झाल्यानंतर काय करतो आपण, जे स्ट्रक्चर झालं आहे ते कोणाला सेंड करतो, डेव्हलपरला. आणि मग डेव्हलपर काय करतात की बाबा हां अशी डायग्राम आहे, याच्यावरनं हे असं सॉफ्टवेअर आपल्याला बिल्ड करायचं. मग काय डेव्हलपर ते स्ट्रक्चर घेतात आणि त्या स्ट्रक्चरनुसार काय करतात, एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतात. हेच दिलेलं आहे याच्यामध्ये की बाबा लॉजिकल लेवलमध्ये काय होतं, आलेला जो डेटा आहे त्याचं डिस्क्रिप्शन घेतलं जातं, नंतर त्या टेबलमध्ये किंवा त्या डेटाचं एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप कोणतं, मग स्ट्रक्चर ड्रॉ झाल्यानंतर ते डेव्हलपरला दिलं जातं. मग नंतर काय होतं, त्याच्यावरती आपण वर्क करत असतो. इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिम्पल स्ट्रक्चर ॲट द लॉजिकल लेवल मे बी इन्वॉल्व द कॉम्प्लेक्स लेवल ऑफ अ फिजिकल स्ट्रक्चर. The database administrator use the logical level of abstraction to decide information to keep in a database. ओके, म्हणजे तेच की बाबा आलेला डेटा आहे तो कुठे स्टोअर करायचा, काय कसं, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. ओके, लॉजिकल लेवल. आणि थर्ड वन इज अवर फिजिकल लेवल. फिजिकल लेवललाच काय म्हणतो आपण थोडक्यात, इंटरनल स्कीमा. ओके, आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फिजिकल लेवल इज द लोवेस्ट लेवल. दिस लेवल डिस्क्राईब द हाऊ द डेटा इज ॲक्च्युली स्टोर्ड इन अ फिजिकल मेमरी. आता फिजिकल लेवलमध्ये काय होतं बरं का, पहिल्यांदा व्ह्यू लेवलमध्ये काय होतं, तुम्हाला तुमचा डेटा येतो. लॉजिकल लेवलमध्ये काय होतं, तुम्ही आलेल्या डेटाचं स्ट्रक्चर करता. ओके, लॉजिकल लेवलमध्ये तुम्ही डेटा स्टोअर करत नाही, फक्त आलेल्या डेटाचं स्ट्रक्चर करता आणि ते केलेलं स्ट्रक्चर कोणाला सेंड करता, तुम्ही फिजिकल लेवलला सेंड करता. ओके, आणि मग फिजिकल लेवलला आल्यानंतर जो फिजिकल लेवलला वर्क कोण करत असतं, तर तुमचा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर वर्क करत असतो. फिजिकल लेवलला वर्क कोण करत असतं, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. तो डेटाबेसचा जो ॲडमिनिस्ट्रेटर असतो तो काय करत असतो, डेव्हलपरनी जे डेव्हलप केले ते घेत असतो, त्यांनी जो डेटा पाठवलेला आहे
तो डेटा घेत असतो आणि नंतर तो डेटा आपल्याला कुठे स्टोअर करायचा आहे, आपल्या हार्ड डिस्कमध्ये कोणत्या फाईलमध्ये किंवा कोणत्या फोल्डरमध्ये स्टोअर करायचा आहे ते सगळं तो डिफाईन करत असतो. कुठे? फिजिकल स्कीमामध्ये. ओके, कोणती इन्फॉर्मेशन कोणत्या कशा याच्यामध्ये स्टोअर करायची. नंतर अजून काय करतो त्याच्यामध्ये कोणत्या लोकेशनला कोणता डेटा स्टोअर करायचा हे पण कोण डिसाईड करत असतं? डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. नंतर कोणत्या पर्टिक्युलर ड्राईव्हमध्ये ठेवायचं आहे, त्याला कोणतं फ्रॅगमेंट द्यायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे किंवा काही, ही सगळं काय करतात, त्याचं फ्रॅगमेंट कसं करायचं त्याचं, नंतर फ्रॅगमेंट केल्यानंतर तो स्टोअर कसा करायचा, हे सगळं वर्किंग कशामध्ये होत असतं? तुमच्या फिजिकल लेवलमध्ये होते. सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये असते? तुमच्या फिजिकल लेवलमध्ये. ओके, आता तुमच्या 3 लेवल कोणत्या कोणत्या झाल्या आपल्या? व्ह्यू, लॉजिकल अँड फिजिकल. आता मी सांगितलं व्ह्यूमध्ये ॲक्च्युअल डेटा येतो, तो तुम्ही घेता. लॉजिकलमध्ये त्याचं काय करता? स्ट्रक्चर तयार करता. स्ट्रक्चर केल्यानंतर त्याचं रिलेशनशिप फाइंड आउट करता. रिलेशनशिप फाइंड आउट करून झाल्यानंतर तो डेटा कोणाला देता? तुमच्या फिजिकल लेवलला तो डेटा घेतात, त्याचं स्ट्रक्चर घेतात आणि कुठे तो डेटाबेसमध्ये कुठे स्टोअर करायचा ते फाइंड आउट करत असतात. हां आता बघा, डेटा ही जी आपली फर्स्ट लेवल आहे, कोणती? व्ह्यूची लेवल आहे. त्याच्यावरती कोण वर्क करत असतात? तुमचे इंटरफेस डिझायनर, ते वर्क करत असतात. ते व्ह्यू लेवलला कोण वर्क करत असतात? तुमचे इंटरफेस डिझायनर. म्हणजेच कोण? तुमचे थोडक्यात फ्रंट एंडचे जे युजर्स असतात ते कुठे वर्क करत असतात? तुमच्या व्ह्यू लेवलला. मी हे जे पॉईंट्स सांगते ते तिथं राईटअप केलेले नाही आहेत, ते तुम्ही कृपया नोट डाऊन करायच्यात आणि मला नोट सेंड करायच्यात. ओके, इंटरफेस डिझायनर आणि फ्रंट एंड युजर कुठे वर्क करत असतात? तुमच्या व्ह्यू लेवलला. सेकंड येतं तुमचं लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवलला कोण? नॉर्मल डेटाबेस डिझायनर जे असतात, नॉर्मल डेटाबेस डिझायनर हे कुठे वर्क करत असतात? लॉजिकल लेवल. आणि फिजिकल लेवलला कोण वर्क करत असतं? तुमचे डेटाबेसचे ॲडमिनिस्ट्रेटर वर्क करत असतात. ओके, मग नंतर तो आलेला जो डेटा आहे फिजिकल लेवलमध्ये आलेला जो डेटा आहे ते तो 2 याच्यामध्ये स्टोअर करतात. कुठं? एक तर सेंट्रलाइज पोझिशनमध्ये किंवा कुठे करू शकतात ते डिस्ट्रीब्युटेडमध्ये. फिजिकल लेवलला जो डेटा येतो ॲडमिनिस्ट्रेट कुठे स्टोअर करू शकतो? एक तर सेंट्रलाइजला किंवा कुठे डिस्ट्रीब्युटेडमध्ये स्टोअर करत असतो. सेंट्रलाइज म्हणजे सगळा एकत्रित डेटा आणि डिस्ट्रीब्युटेड म्हणजे कसा? डिफरंट. तुम्हाला सेंट्रलाइजपेक्षा डिस्ट्रीब्युटेड डेटा इझी जाईल की बाबा तुम्ही त्याचं डिव्हायडेशन करून ठेवलं तर मग काय होईल? तुम्हाला इझी होऊन जाईल. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड म्हणजे कसं की बाबा FY, SY, TY यांच्या 3 त्यांची एक फोल्डर सेपरेट केली तर ते तुम्हाला बेटर राहील. पण ते तिन्ही मिळून सेंट्रलाइज केले म्हणजे या सेंट्रलाइज फोल्डरमध्ये FY, SY, TY नावाच्या 3 फाईल केल्या तर ते पण बेटर राहील तुम्हाला. ओके, आता मी परत एकदा सांगते. व्ह्यू लेवलला तुमचे इंटरफेस डिझायनर वर्क करतात किंवा फ्रंट एंड युजर वर्क करतात. नंतर नॉर्मल डेटाबेस डिझायनर हे कुठे वर्क करतात? तुमच्या लॉजिकल लेवलला. आणि फिजिकल लेवलला तुमचे डेटा ॲडमिनिस्ट्रेटर वर्क करत असतात. मी हा जो पॉईंट सांगितला तो सगळा मला नोट्समध्ये दिसला पाहिजे. ओके, आता तुम्ही बघा, एक मेन क्वेश्चन, ॲक्च्युअलमध्ये जो डेटा येतो तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये येतो? टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये येतो. पण ज्या वेळेस आपण तो डेटाबेसमध्ये स्टोअर करतो, तो डेटा स्टोअर करतो त्यावेळेस तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये जातो? कशाच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत असतो? फाईलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत असतो. ॲक्च्युअलमध्ये डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो आपल्याला? टेबलच्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये येत असतो. पण ज्यावेळेस तो डेटा आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत असतो, तो कुठे स्टोअर होत असतो? तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत असतो? फाईलच्या फॉर्मॅटमध्ये. मेन पॉईंट आहे हा पण मला नोट्समध्ये दिसला पाहिजे. ओके, दिस इज नथिंग बट द 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके, राईट डाऊन युअर ओन नोट्स. ओके, हे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, सेम दिलेलं आहे की बाबा त्यांनी सांगितले की बाबा एखादी एम्प्लॉईची फाईल घ्या आणि ती स्टोअर करा. मग तेच दिले की बाबा 3 पॉईंट दिले त्यांनी. फिजिकल लेवलला काय होतं की तो आपण त्याचे रेकॉर्ड डिफरंट करतो, तो डेटा आहे तो काय करतो? डिस्क्राईब करतो, थोडक्यात घेऊन ठेवतो की बाबा त्याच्यात काय थोडक्यात आपण त्याला थोडं डिस्ट्रीब्यूट करून ठेवतो.
मग नंतर सेकंड काय येतं आपलं लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवलला काय करत असतो आपण स्ट्रक्चर काढत असतो. स्ट्रक्चर काढून झाल्यानंतर काय करतो, ज्या फील्ड्स आलेल्या आहेत आपल्याकडे त्या फील्डचं काय करत असतो रिलेशनशिप फाइंड आउट करत असतो. आणि थर्ड वन कोणती असते आपले व्ह्यू लेवल. मी मगाशीच सांगितलं की जे तुमचे फ्रंट एंड युजर असतात ते याच्यावरती वर्क करतात व्ह्यू लेवलवर. आणि ते काय करतात आलेला जो डेटा आहे तो काय करत असतात डिटेल्स ऑफ द स्क्रीन ॲट अ व्ह्यू लेवल डिटेल्स देत असतात. फर्स्ट वन येतो तो कशाच्या याच्यामध्ये स्टोअर करायचा, कुठे स्टोअर करायचा ते सगळं फाइंड आउट करतात. आणि हे झालं तुमचं एक्झाम्पल. ओके, ते वाचायचे तुम्हाला समजणार. ना नेक्स्ट पॉईंट इज इन्स्टन्सेस अँड द स्कीमा. नाव हिअर स्कीमा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. द डिझाईन ऑफ अ डेटाबेस इज कॉल्ड ॲज स्कीमा. जे आपली डेटाबेस असते तिचं डिझाईन किंवा त्याचं स्ट्रक्चर त्यालाच काय म्हणतो आपण स्कीमा असं म्हणतो. अ व्हेरिएबल और अरे डिक्लेअर विथ इट स्ट्रक्चर इज ऑल्सो स्कीमा. म्हणजे एखादा आपण व्हेरिएबल घेतलं आणि त्याला काहीतरी त्याचं स्ट्रक्चर दिलं, किंवा काय अरे घेतली आणि ती अरेतला एक काहीतरी स्ट्रक्चर दिलं आणि त्यालाच आपण काय म्हणतो व्हेरिएबलला किंवा त्या अरेला काय म्हणू शकतो आपण स्कीमा पण म्हणू शकतो. ओके, नाव टाइप्स ऑफ स्कीमा सेम आहे. फिजिकल स्कीमा, लॉजिकल स्कीमा, व्ह्यू स्कीमा. मी मगाशीच सांगितलं व्ह्यू स्कीमामध्ये काय असतं तुमचं डेटाबेसचं डिझाईन वगैरे येतं. ते तुमचं काय करतात डिस्क्राईब द एंड युजर इंटरॅक्शन विथ द डेटाबेस सिस्टीम. युजर आणि डेटाबेसमध्ये काय होत असतं इंटरॅक्शन होत असतं. म्हणजे काय आलेला जो डेटा युजर काय करत असतो डिफाईन करत असतो. नेक्स्ट वन येतं तुमचं लॉजिकल स्कीमा. लॉजिकल स्कीमामध्ये काय करत असतात तुमचा जो डेटा आहे त्यांचं काय केलं जातं रिलेशनशिप फाइंड आउट केलं जातं. ओके, आणि नंतर काय येतं तुमचं ते रिलेशनशिप फाइंड आउट करत असतात आणि काय करतात तुमच्या डेव्हलपरकडे लॉजिकल स्कीमामध्ये काय येतं तुमचं की आलेला जो डेटा आहे त्याचं रिलेशनशिप फाइंड आउट करतात, नंतर त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करतात आणि ते कोणाकडे देतात तुमच्या डेव्हलपरकडे देतात. ओके, आणि नंतर फिजिकल स्कीमा. फिजिकल स्कीमामध्ये काय होतं जो आलेला जो डेटा आहे तो आपण कोणत्या ब्लॉकमध्ये कोणता डेटा स्टोअर करायचा, नंतर कोणत्या हार्ड डिस्कमध्ये त्याला कसं फ्रॅगमेंटेशन वापरायचं याचं डिस्क्रिप्शन कुठं असतं तुमच्या फिजिकल स्कीमावरती. सेम आहे जे मी डायग्राममध्ये शिकवलं तेच आहे. ओके, नेक्स्ट वन इन्स्टन्स. आता इन्स्टन्स म्हणजे काय इन अ डेटाबेस चेंजेस आर क्वाईट अँड फ्रिक्वेंट, दॅट इज इन्सर्शन डिलिशन अँड अपडेशन आर द फ्रिक्वेंट ऑपरेशन ऑन अ डेटाबेस. म्हणजे काय इन्स्टन्स म्हणजे काय सांगितलं माहिती का द डेटा स्टोअर्ड इन द डेटाबेस ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इज कॉल्ड ॲज द इन्स्टन्स ऑफ अ डेटाबेस. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की बाबा तुमचा डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर आहे. ओके, आणि डेटा स्टोअर करताना तुम्ही काय केलं की बाबा एका पर्टिक्युलर मुवमेंटला त्याच्यावरती काय केले ऑपरेशन परफॉर्म केले. कोणते सपोज तुम्ही काय केलं इन्सर्शन केलं, डिलिशन केलं आणि अपडेशन केलं. हे तुम्ही काय करू शकता ऑपरेशन परफॉर्म करू शकता त्या डेटावरती एका पर्टिक्युलर मोमेंटला आणि काय करू शकता तो डेटा स्टोअर करू शकता. त्यालाच काय म्हणतात इन्स्टन्सेस असं म्हणतात. ओके, आफ्टर दॅट डेटा इंडिपेंडंट. आता डेटा इंडिपेंडंट मी काय सांगितलं होतं तुम्हाला की बाबा डेटा इंडिपेंडंटमध्ये काय येतं तुमचं डेटा दोन फ्रॅगमेंटमध्ये डिवाईड केला जातो. एक येतं तुमचं स्ट्रक्चर आणि दुसरं येतं तुमचं प्रोग्राम. ओके, मग मी काय सांगितलं होतं की बाबा एक स्ट्रक्चर येतं आणि एक प्रोग्राम. तुम्ही स्ट्रक्चरमध्ये त्याच्या साईजला किंवा कशामध्ये पण तुम्ही डेटा टाईप वगैरे चेंजेस करू शकता विदाउट अफेक्टिंग द प्रोग्राम. मग इथं काय दिलं आहे द ॲबिलिटी टू मॉडिफाय द स्कीमा डेफिनेशन in one level without affecting schema definition in the next level is called as data independence. म्हणजे काय सांगितले त्यांनी की तुम्ही जर का वन लेवलला मॉडिफिकेशन करत असता मग ती फर्स्ट लेवल मॉडिफाय करता करता दुसऱ्या लेवलला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. म्हणजे काय विदाउट अफेक्टिंग द नेक्स्ट लेवल म्हणजे सेकंड लेवलला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही द्यायचा किंवा कोणत्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाही. त्यालाच काय म्हणायचं डेटा इंडिपेंडन्स. ओके, now wait, what is physical data independence. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी it is the ability to modify the physical schema without affecting the application program to be rewritten. Modification at a physical level are necessary to improve the performance. It means we changes the physical level without affecting the logical level of the data.
आता या फिजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय सांगितलं त्यांनी, तेच सांगितले ॲबिलिटी टू मॉडिफाय द फिजिकल स्कीमा विदाऊट अफेक्टिंग द ॲप्लिकेशन टू बी रिटन. म्हणजे काय, ॲप्लिकेशनचे म्हणजे तुमचे जे सॉफ्टवेअरचे जे प्रोग्राम्स आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता विदाऊट अफेक्ट करता आपण काय करू शकतो, फिजिकल स्कीमा मॉडिफाय करू शकतो. ते झालं तुमचं डेटा फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, मॉडिफिकेशन ॲट अ फिजिकल लेवल आर नेसेसरी. आता फिजिकल लेवलला मॉडिफिकेशन का गरजेची, का नेसेसरी आहे का, तर टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. इट मीन्स म्हणजे काय, आपला जो डेटा आहे त्याचा काय करायचं आहे आपल्याला, आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा परफॉर्म इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, फिजिकल लेवलला काय करत असतो, मॉडिफिकेशन करत असतो. पण ज्यावेळेस आपण फिजिकल लेवलला मॉडिफिकेशन करतो त्यावेळेस वी कॅन चेंज द फिजिकल लेवल. इट मीन्स वी कॅन चेंज द फिजिकल लेवल विदाऊट अफेक्टिंग द लॉजिकल लेवल ऑफ अ डेटा. म्हणजे काय, ज्या आपल्याला जर का सॉफ्टवेअरचा परफॉर्म इम्प्रूव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला फिजिकल लेवलला चेंजेस करावे लागतील. पण काय, जर आपण फिजिकल लेवलला चेंजेस करत असतील तर लॉजिकल लेवलला कोणत्याही प्रकारचा अफेक्ट झाला नाही पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. ज्यावेळेस मी झूमवरती लेक्चर घेईल त्यावेळेस मी विचारणार आहे की बाबा फिजिकल डेटा इंडिपेंडन्स का यूज करतात, तर कशासाठी, आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. आणि ज्यावेळेस आपण फिजिकल लेवलला चेंजेस करतो त्यावेळेस लॉजिकल लेवलला कोणत्याही प्रकारचा अफेक्ट होत नाही याची काय करायची, काळजी घ्यायची. ओके, नेक्स्ट लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, इट इज द ॲबिलिटी टू मॉडिफाय द लॉजिकल स्कीमा विदाऊट अफेक्टिंग द ॲप्लिकेशन प्रोग्राम टू बी रिटन. सेम वरचं जे सेंटेन्स आहे तेच दिलं. त्याच्यामध्ये बघा, आता लॉजिकल लेवलला आपल्याला का गरजेचं आहे हे करणं, मॉडिफिकेशन ॲट द लॉजिकल लेवल आर नेसेसरी. लॉजिकल लेवलला मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. कधी, वेन एवर द लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस इज अल्टर. ज्यावेळेस ज्या डेटाबेसचं लॉजिकल स्ट्रक्चर हे अल्टर्ड असेल, म्हणजेच काय थोडक्यात वेगळं असेल, डेटाबेसचं लॉजिकल स्ट्रक्चर हे अल्टर्ड असेल त्यावेळेस काय असतात, लॉजिकल लेवलला मॉडिफिकेशन करणं नेसेसरी असतं. इट मीन्स दस, अल्टर म्हणजे काय, इट मीन्स इफ वी ॲड सम कॉलम और रिमूव्ह कॉलम फ्रॉम द टेबल देन द यूजर व्ह्यू अँड द प्रोग्राम शुड नॉट बी चेंज. अल्टर म्हणजे काय सांगितले त्यांनी की बघा, तुम्ही लॉजिकल लेवलला काय करताय की काही कॉलम्स आहेत ते ॲड करताय, काही कॉलम्स रिमूव्ह करताय. पण ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन म्हणजे इन्सर्शन अँड डिलिशनची प्रोसेस करताय त्यावेळेस युजरचा व्ह्यू आणि काय प्रोग्राम शुड नॉट चेंज. म्हणजे तो काय करतो आहे, युजर व्ह्यूला पण अफेक्ट करत नाही आणि प्रोग्रामला पण काय करतो आहे, अफेक्ट करत नाही. म्हणजे युजर व्ह्यू आणि प्रोग्राम यांना कोणत्याही प्रकारचा अफेक्ट न देता लॉजिकल डेटा काय होतं आहे, लॉजिकल लेवलला काय होतं आहे, तुमचं मॉडिफिकेशन होतं आहे. ओके, हे झालं तुमचं लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. टुडे वी लर्न अप टू दिस पॉइंट. ओके, thank you. If you have any query then tell me. Thank you.